महाराज जाऊरकर यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध। श्री रामनवमी व सद्गुरू जगन्नाथ बाबा जन्मोत्सवानिमित्त काल सद्गुरू जगन्नाथ महाराज नंदीगड संस्थान पिंपरी कायर येथे 12 वर्षीय बाल कीर्तनकार माऊली महाराज जाऊरकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संत परंपरा आणि वारीच्या ज्ञानासह आपल्या कीर्तनातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। सदर या कीर्तनाला पंचक्रोशीतून प्रचंड गर्दी आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। जय राम, श्री राम, जय जगन्नाथच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। त्यांच्या विनोदी आणि मार्मिक कीर्तन शैलीमुळे भाविक पिढीसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत। व्यसनातून मुक्त होण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे श्री संत हेमराज महाराज असे प्रतिपादन जेऊरकर महाराज यांनी कीर्तनात केले आहे। श्रीराम नवमी व जगन्नाथ बाबा जन्मोत्सवानिमित्त सकाळी नंदीगड देवस्थान पिंपरी कायर येथून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। सुंदर बैलजोडी व आकर्षक सजावट, श्रीराम, सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या प्रतिमा लावून या पालखी सोहळ्याचे भाविकांचे लक्ष वेधले। या पालखी सोहळ्यात भजन, सनई, डफडे, ढोल ताशाच्या तालावर भाविक भक्तांनी श्रीरामाचा, सद्गुरू जगन्नाथ बाबांचा, संत हेमराज महाराजांचा जयघोष करत नृत्य केले। गावकऱ्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी भक्तांच्या चहा पाण्याची, नाश्त्यांची व्यवस्था करून या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी घरापुढे व पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या। पालखी मिरवणुकीत नंदीवर स्वार व्यसनमुक्तिकार महाराष्ट्र भूषण श्री संत हेमराज महाराज यांचे औक्षवंत करून त्यांनी संत हेमराज महाराजांचा आशीर्वाद घेतला। हरिपाठासह श्री संत हेमराज महाराज, बालकीर्तनकार जाऊरकर महाराज व तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक इतर क्षेत्रातील मान्यवरांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले। भाविकांनी त्यांचे थाटामाटात स्वागत केले। संस्थांकडून बाल कीर्तनकार माऊली महाराज जाऊरकर व तसेच हरिपाठ मंडळ परसोनी मुधोरनी यांचा भव्य सत्कार करण्यात आला। त्यानंतर उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। त्यानंतर पालखी सजावट स्पर्धेतील सहभागी भाविकांना रोख, प्रमाणपत्र, शॉल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। काल्याचे कीर्तन व दहीहंडी कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता करण्यात आली। त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वितरित देखील करण्यात आला। आज पिंपरी कायरमध्ये श्री रामनवमी व श्री जगन्नाथ महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त सुप्रसिद्ध बाल कीर्तनकार जेऊरकर महाराज आपल्या सोबत आलेले आहे। सर्वप्रथम आपलं स्वागत आहे। आपला कार्यक्रम, आपला कीर्तनचा कार्यक्रम हा किती आहे आपल्या ह्या भागात? आपलं भरपूर झाले ह्या भागामध्ये। हां, पिंपरी कायरमध्ये येऊन कसं वाटतं तुम्हाला? अतिशय सुंदर। हेमराज बाबाबद्दल जर सांगतो म्हटलं काय सांगाल? नाही, बाबा चमत्कार आहे यांचा, एकदा जोरदार टाळी वाजवा बाबांसाठी। आमचा हा वनी उपविभागीय जो आहे इथचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे। तर इथे शेतकरी वाढत्या आत्महत्या होतोय, तर शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी काय संदेश द्याल शेतकऱ्यांना? बाबांची सेवा करावं लागेल। बाबाची सेवा जर केली तर खरंच ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत तर थांबवण्यास मदत होणार, अशा पद्धतीचं विधान वनी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना जेऊरकर महाराज यांनी केले आहे। या भागाचे माजी आमदार संजय रेड्डी बोतकुळा सर आहे। तर संजय रेड्डी बोतकुळा सर आजच्या या जन्मोत्सव निमित्ताने आणि रामनवमी निमित्ताने काय बोलाल? आज श्रीरामाचा जन्मोत्सव, रामनवमीचा उत्सव फार मोठा उत्साह आपण सर्व भावी हिंदू भावी साजरा करतात। अशा पार्श्वभूमीवर या ठिकाणी जगन्नाथ महाराजा जयंती, अशा पार्श्वभूमीवर तयार पिंपरीच्या प्रसिद्ध हेमराज महाराज पावडे यांच्या दर्शनाच्या निमित्तानं मी इथं आलो। आज या ठिकाणी बाल कीर्तनकार जेऊरकर महाराज यांचंही दर्शन झालं। मला आनंद वाटला या ठिकाणी होऊन। दरवर्षी मी या ठिकाणी दर्शनाची येतो आणि मी आजच्या प्रसंगी सर्व भाविक भक्तांना रामनवमीच्या जगन्नाथ बाबा जन्मोत्सवाच्या खूप शुभेच्छा देतो। आणि असंच आनंदाचं भक्तिमय वातावरण संपूर्ण आज महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात सुरू आहे। राम हे आपल्या सर्वांचं प्रतीक होतं, आदर्श होतं। बऱ्याचदा पुरुषोत्तम आपण ज्यांना म्हणतो, ज्यांनी दिलेल्या आदर्शावर आपण चालतो आहे, अशा रामाच्या जयंती आहे। म्हणून आजच्या रामजन्मोत्सवाच्या निमित्तानं मी माझ्या वनी विधानसभा क्षेत्रातील सर्व समस्त भाविकांना शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। माजी आमदार बोतकुळा साहेब यांनी शुभेच्छा इथं व्यक्त केलेल्या आहे। आपल्या या पिंपरी कायर संस्थानचे परमपूज्य श्री संत हेमराज महाराज आपल्यासोबत आहे। आज आपल्या या कायर पिंपरी आपल्या या संस्थांमध्ये आपले अनुयायी वर्गाने खूप मोठी उपस्थिती दर्शवलेली आहे। तर काय सांगाल अनुयायांना? हे आजचा म्हणजे उत्सव म्हणजे राम जन्म उत्सव व जगन्नाथ बाबा उत्सव या निमित्तानं उत्सव साजरा करण्यासाठी बहुत लांबून लांबून लोक येतात, बैल जोड्या सजवतात। बाबाजी दमनीमध्ये 14 वर्षे बसले
बाबाजीचा बैलजोडीचा दमनीचा उत्सव साजरा केला जातात. श्री रामनवमी व श्री संत जगन्नाथ महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज जेऊरकर महाराज आपल्या पिंपरी कायरमध्ये दाखल झालेले यांच्या कीर्तनाचा लाभ सुद्धा येथील भाविक भक्त घेणार आहे. आणि सोबतच संतांच्या या उपस्थितीमध्ये हा जो जन्मोत्सव आणि रामनवमी उत्सव अतिशय हरिनामाच्या गजरामध्ये साजरा होत आहे. जगन्नाथ बाबांच्या जय जयकारात श्रीरामांच्या जय जयकारामध्ये साजरा होत आहे. श्री संत खेमराज महाराजचे अनुयायी यांच्या पुष्पहार यांना घालून त्यांना मानवंदना देत आहे, त्यांना अभिवादन करत आहे. आपल्यासोबत सरपंच तात्याजी पावडे आपल्यासोबत जोडलेले आहे. पावडे साहेब, काय बोलाल आता ह्या एवढा मोठा भव्य दिव्य हा जन्मोत्सव सोहळा इथं साजरा होत आहे आणि जेऊरकर महाराज सुद्धा यांच्या कीर्तनाचा लाभ या निमित्ताने होत आहे, काय बोलाल? म्हणजे दरवर्षीप्रमाणे रामनवमीचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि जसं भाविकांची गर्दी आणि जे या ठिकाणी सर्वात मोठं कार्य म्हणजे बाबाजीचं कार्य जे मोठं कार्य आहे, जसं रामनवमी आज रामाची जयंती आहे, तसं म्हणजे आज बाबाजी व्यसनमुक्तीवर सर्वात मोठं काम करते. त्या व्यसनमुक्ती करताना एवढे लोक जुळले आहे. जे हजारोचे प्रपंच खराब झाले ते हजारोचे प्रपंच हेमराज महाराजांनी दुरुस्त केले आणि ते सर्व जे या ठिकाणी जे येत आहे ते व्यसनमुक्त लोक आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमी हा कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो आणि हा करत राहू आणि खूप आनंदाचा क्षण आहे. कारण आज या जन्मोत्सवाला आपण एवढी मोठी भाविकांची गर्दी पाहतो, या गर्दीबद्दल काय सांगाल, प्रतिसादाबद्दल? प्रतिसाद एवढ्यासाठीच का म्हणायचं, ज्या लोकांना काही म्हणजे या ठिकाणी म्हणजे काही लोक येत असतात नेहमी, त्यांना जे बाबाजीकडून काही जे मार्गदर्शन भेटते किंवा बाबाजीचे आशीर्वाद आहे त्यामुळे लोकांची गर्दी वाढत आहे. श्री संत खेमराज महाराज यांना दैविक शक्ती यांना लाभली आणि संतांच्या या आशीर्वादामुळे इथल्या भक्तांचं कल्याण झालेलं आहे, त्यांना समाधानी प्राप्त झालेलं आहे आणि सत्संगांच्या मार्गी लावण्याचं कार्य श्री संत खेमराज महाराजांनी इथे या संस्थांच्या वतीने त्यांच्या कार्यातून त्यांनी दाखवलेलं आहे. वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुयश विनोद कुमार आदे, पिंपरी कायर.